नमस्कार, मी कादंबरी जाधव आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आत्ताच 21वा श्लोक पाहिला, त्याचं स्पष्टीकरण पाहिलं, तात्पर्य पाहिलं, मला काय वाटते हे पण पाहिलं. तर याच्यावरून काय जीवन उद्देश मिळतो ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू. यातील जीवन उद्देश हाच असेल की जसे प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता असते तशीच हिंसेचीही असते, पण हिंसेचा उपयोग कसा आणि कुठे करावा हेही माहीत असणे अतिशय गरजेचे आहे. याचा अर्थ अकारण हिंसा नव्हे, तर धर्म संरक्षणासाठी, स्वसंरक्षणासाठी, समाज रक्षणासाठी किंवा देशाच्या रक्षणासाठी केलेली आवश्यक कृती. जसं की कोणी आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत असेल तर प्रतिकार करणे आवश्यक आहे. मग हा प्रतिकार हिंसा नसून संरक्षण आहे. तसेच पोलीस झाले, सैनिक झाले, सेना, हे हिंसेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर निर्दोषांचे रक्षण, देशाच्या प्रजेचे रक्षण आणि न्याय टिकवण्यासाठी करतात. पण हिंसा ही तेव्हा चुकीची ठरते जेव्हा ती रागातून, सूडबुद्धीतून, अहंकारातून किंवा स्वार्थातून उत्पन्न होते. आणि अशी हिंसा अधर्म तर आहेच, पण आपली कर्मबंधनेही वाढवते. तर हाच जीवन उद्देश मला या 21व्या श्लोकावरून मिळाला. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तोपर्यंत राधे राधे, धन्यवाद.